जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परिते कमळदळ चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा। आप्तजनांच्या मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सुंदर व समर्पक दृष्टांत देतात। माऊली म्हणतात, लाकडे पोखरणारा भुंगा इतका सामर्थ्यवान असतो की तो कुठलेही कठीण व वाळलेले लाकूड अगदी सहजपणे लीलायाने पोखरतो। परंतु तोच भुंगा जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी कमळाच्या एखाद्या मिटणाऱ्या नाजूक व कोवळ्या कळीमध्ये अडकून पडतो, त्यावेळी तो भुंगा त्या कमळकळीत अडकल्याने गुदमरून मरणे पसंत करील। परंतु कमळकळीविषयीच्या मोहामुळे वास्तविक भुंग्याच्या सामर्थ्याच्या तुलनेत अत्यंत नाजूक व कोमल असलेल्या त्या कमळकळीची एखादी पाकळी चिरावी व आपण त्यातून बाहेर पडून आपला जीव वाचावा असा विचारही त्या भुंग्याच्या मनाला स्पर्श करीत नाही। तो भुंगा कमळकळी चिरून बाहेर न पडता तिथेच मरून जातो। त्याचप्रमाणे मानवाच्या सामर्थ्याचा विचार करता त्या तुलनेत त्याच्या आप्तजनांची मोहममता क्षुल्लक असली तरी त्यातून बाहेर पडणे महाकठीण आहे। जय जय रामकृष्ण हरी।